नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ती दोन संजयांमधली लढाई, दोघही शिवसैनिक. आणि संजय राऊत यांची दररोज सकाळची जी प्रेस कॉन्फरन्स असते ती गेली काही वर्ष आपण बघतो की शिव्यांची लाखोली कोणालाही वाहणे अशी असते. आणि आता संजय दिना पाटील यांच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एक उत्तर मिळालेलं आहे आणि ती पण भाषा जी आहे ती अतिशय शिवराळ अशी भाषा आहे. सर, हे काय चाललंय? म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती ही म्हणायची का की ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, ज्या पद्धतीची भाषा संजय राऊतांनी सुद्धा आता वापरली आणि आता संजय दिना पाटील वापरतायत, कोणी तुडवा म्हणतंय, कोणी अजून काय शिव्या देत आहेत, ज्या शिव्यांचा आपण उल्लेख करू शकत नाही अशा शिव्या देत आहेत आणि मग त्याला उत्तर अगदी काय बॉम्ब टाकून देईन असं हे चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला? ठीक आहे. बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिल्यावर सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. काय होतोय बरं? तुम्ही उगाच घे, रेकॉर्ड कर. बाजू कशाला काय बोलू दे? अरे काही बोलू द्यायचं आणि येऊ नका माझ्याकडे. काय घ्यायला आला तर मारणार होता. प्रतिभाजी, या सगळ्याला जरी तुम्ही कंटाळलात आणि समजा भगवद्गीता वाचायला घेतली तर त्या भगवद्गीता जी हजारो वर्षापूर्वी श्रीकृष्णाने सांगितली त्या भगवद्गीतेमधला सुद्धा पहिला शब्द आहे संजय उवाच. आणि आज इतक्या वर्षानंतर आपण चर्चा करतोय ती सुद्धा संजय उवाच याच विषयाची आहे. फक्त दोहोंमध्ये फरक आहे. एकामध्ये जीवन कसं जगावं हे सांगितलेलं आहे संजयनी, तर त्याचं दर्शन संजयनी घडवलंय. तर एकीकडे जीवन कसं जगू नये, जीवन कसं असू नये, राजकारण कसं असू नये याचं आपल्याला दर्शन घडतंय. पूर्वी एक जाहिरात होती मालूम की तेरी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे, वॉशिंग पावडरची जाहिरात होती. आजचं राजकारण काय माहितीये? मेरी कमीज तेरे कमीज से ज्यादा गंदी है, मेरी जबान तेरी जबान से ज्यादा गंदी है, मैं तुमसे ज्यादा गाली दे सकता हूं, मैं तुम्हारी ज्यादा महाबैन निकाल सकता हूं. आणि या सगळ्याला प्रतिष्ठा मिळते आहे, या सगळ्याला पक्षातून प्रतिसाद मिळतोय. असं बोलत राहणे हे संजय राऊत यांची पॉप्युलॅरिटी शिवसेनेमधली टिकवण्याकरता त्यांना गरजेचं आहे. ते बोलले नाहीत तर त्यांना शिवसैनिक सपोर्ट करणार नाहीत असं वाटतंय. आणि त्याला त्याच भाषेत उत्तर देणं ही संजय दिना पाटील यांची पण संस्कृती आहे. मनी आणि मसल याचा हा एक संगम आहे आणि त्याच्यामुळे सामंजस्याची भूमिका वगैरे या सगळ्या गोष्टी आता अलायदा झालेल्या आहेत. तू जर पिस्तूल काढली तर मी मशीन गन काढीन आणि तू जर हँड ग्रेनेड टाकत असशील तर मी तुझ्या घरावर तुझ्यावर बॉम्ब टाकीन. ऑपरेशन तुडवा तुडवी ही काय भाषा आहे मला सांगा? माझ्या रिॲक्शन पेक्षा सुद्धा मुख्यमंत्र्यांची रिॲक्शन बघा. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करायचे आश्वासन आदेश दिलेले आहेत. याचं काय पुढे होईल फारशी मला कल्पना नाही. परंतु एकनाथ शिंदे यांनी अत्यंत चातुर्याने संजय दिना पाटील यांचे काहीसे कान उपटले. अशी भाषा वापरता कामा नये, पत्रकारांशी संबंध चांगले असले पाहिजेत असे देतानाच ही भाषा संजय दिना पाटील यांना का उच्चारावी लागली याचं कारण ते संजय राऊत यांना त्यांच्या भाषेत उत्तर देत होते, ते शिवीगाळ करत होते म्हणून यांना करावी लागली. अशी एक एक्सप्लेनेटरी मोडची भाषा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. पण चला एक तर क्रेडिट आपण एकनाथ शिंदे यांना दिलं पाहिजे. किमान ते या प्रकरणावर बोलते तरी झाले, माध्यमांसमोर आले तरी. संजय राऊत यांच्या भाषेबद्दल उद्धव समोर आल्याचं आम्हाला दिसत नाही. अर्थात या भाषेचं समर्थन उद्धव ठाकरे करणार असतील तर ते एकदा महाराष्ट्रांनी ऐकून धन्य व्हावं असं मला वाटतं. सर, हे नेमकं कारण काय आहे की यामध्ये असं झालं की माध्यमांबद्दलही बोललं गेलं, माध्यमांचे पत्रकार प्रश्न विचारायला आले, त्यांना ज्या पद्धतीची शिवीगाळ झाली तेही एक आपण पाहिलं. एक तर दोन्ही नेते एकमेकांबद्दल, खरं तर राजकीय संस्कृती आपण आता बघितली तर ही भाषा, शिवराळ भाषा ही सार्वत्रिक झालेली आहे. अशा पद्धतीचं सुसंस्कृत सभ्यपणे एकमेकांचा आदर राखत विरोधाचं बोलणं हे आता राहिलंच नाहीये का या संस्कृतीमध्ये? तुम्हाला पाहिजे असतं तेव्हा माझ्याकडे येता, ते घेऊन जाता, ही जी सगळी भाषा आहे ना संजय दिना पाटील यांची, याच्यात मीडियाचा
बरोबर मीडियाच्या विकनेसवर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. काय आहे त्यांनी की पहिले छपके बिकता था, अब बिक के छपता है. देर इज अ परचेस टॅग ऑन युअर शोल्डर अँड आय हॅव पेड फॉर इट, सो यू बेटर डान्स ऑन माय ट्यून्स. ही गुरमी, ही मस्ती आहे आणि त्याला कारणीभूत मीडियाचं विकले जाणं हवं. मीडिया जर निष्पक्षपाती राहिली असती आणि संची ही भाषा ही महाराष्ट्राची भाषा नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ही भाषा वारंवार जाऊ नये म्हणून त्याच वेळी जर त्यांनी त्याच्यावर बहिष्काराची भूमिका घेतली असती तर महाराष्ट्रात त्याला उत्तर देण्याकरता अशी भाषा दाखवावीच लागली नसती. पण ऑन रेकॉर्ड घ्या, हे एडिट करू नका आणि शेवटी ते दाखवताना तुम्हाला बीप दाखवावा लागतो, बीप वाजवावा लागतो. हे कशाचं लक्षण आहे? माध्यमांनी 24/7 हे दाखवलं. त्यामुळे एनी पब्लिसिटी, गुड ऑर बॅड, इज अ पब्लिसिटी. अल्टिमेटली इट इज इम्पॉर्टंट टू बी इन द लाईमलाईट, इट इज इम्पॉर्टंट टू बी इन द न्यूज. मग असं नाही तर तसं, अशा प्रकारे मग ती रोजची संस्कृती बनते. आणि सकाळी काय ऐकायचं तर आमच्या तरुणांनी केलेलं संशोधन ऐकायचं नाही, आमच्या शूरवीर जवानांनी सीमेवर पराक्रम गाजवला ते ऐकायचं नाही, त्यांना ते दाखवायचं नाही. तर त्यांना काय दाखवायचं तर एकमेकांविरुद्धची निरग्गल भाषेतली ही टीका की ज्याच्यातनं कोणाचंही भलं झालेलं नाही आहे. आणि नंतर श्रीमंतांच्या सत्ताधीशांच्या लग्नामध्ये एकमेकाला मिठ्या मारून हे कसे फिरतात हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळे लढत कोण राहतं तर लढत राहतो तो सामान्य माणूस, सामान्य शिवसैनिक, आणि त्याच्यात ते बळी पडतात. आणि मिठ्या घालून कोण फिरत असतात तर ते हे राजकारणी, मनी आणि मसल, हेच दोन फक्त आत्ता चालणारे शब्द आहेत. आणि त्याच्या आधारावर ते एकदा तुमच्याकडे असले की तुम्ही काहीही करू शकता. रस्त्यात खड्डे पडले म्हणून सिओमोटो दखल घेऊन हायकोर्ट खटला दाखल करतं. मग एक व्यक्ती ऑन एअर म्हणते मी 5 खून केलेत, 5 जणांना मारलंय. एक जण म्हणतोय की पिस्तूल काढून दाखवतो आणि ती पिस्तूल दाखवल्यानंतर हायकोर्टाला सिओमोटो याची दखल घ्यावीशी वाटत नाही. आता याचं काहीतरी लटकीकरण काही निवृत्त न्यायमूर्ती देतील. पण मग ती अशी बिघडतानाच तुम्ही महाराष्ट्रासमोर दाखवताय आणि पुढच्या पिढीला महाराष्ट्र देण्याकरता तुम्ही जबाबदार आहात असं वाटत नाही का? हे सगळे प्रश्न यातून निर्माण होत आहेत. मीडियाने त्यांचा कणखरपणा दाखवला नाही, मीडियाच्या माध्यमाच्या प्रमुखांनी कणखरपणा दाखवला नाही. आपला एक पत्रकार जर असं कणखरपणे वागायला लागला तर त्याला केलं जातं, कामावरून काढून टाकलं जातं. मग माणसं कणा धरून उभी राहणार कशी? प्रत्येकाला EMI आहे, प्रत्येकाला कुटुंब आहे. मग त्याची भीती हीच शस्त्र बनवली जाते आणि मग असे उद्गार ऐकायला लागतात. आणि ते म्हणजे माझ्याकडे येताना मग दिवाळीला जेवायला बोलवायचं, जाताना सोन्याची बिस्किटं, मोबाईल फोन, वर्षभराचा मोबाईल रिचार्ज, हे सगळं घेतल्यानंतर कुठल्या तोंडाने, कुठल्या कणाने आम्ही त्यांच्यावर त्यांची टीका अनाठाई आहे असं म्हणणार आहोत? अपने गिरवान में देखिए तो पता चलेगा. तरी देखील सरसकट सगळे पत्रकार आहेत असं म्हणायचं काही कारण नाहीये. 4-8 निघत असतील असे, परंतु बहुतांशी पत्रकार हे कणा घेऊन लढायच्या मनस्थितीत आहेत. पण त्यांच्या लढण्याच्या मनस्थितीला समाज आणि माध्यमांचे मालक हे बळ देणार आहेत का, हा खरा सवाल आहे. माध्यमांचे मालक अशी मीटिंग घेणार आहेत का हे ऐकल्यानंतर की उद्यापासून हे दोघंही दाखवू नका असं म्हणणार आहेत का? तर असं म्हणणार नाहीत. मग ते रोज दाखवायला लागतं. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संशोधक अनेक विलक्षण प्रकारची संशोधनं करतायत. आज अलेक्सा नावाची गोष्टच्या घरामध्ये आहे, आमच्या प्रेक्षकांनी पाहिली असेल. ती अलेक्सा कोणी शोधली? धैर्यदंड नावाचा नाशिकचा मराठी माध्यमात शिकलेला मुलगा आहे, त्यांनी शोधली. आज प्राची शेवगावकर सारखी मुलगी कूल द ग्लोब नावाचं एक ऍप चालवते, ज्याला 115 देशातून लाखो गोष्ट आम्ही दाखवणार नाही. आम्ही फक्त एकच गोष्ट दाखवणार, ते म्हणजे आज सकाळी हे काय बोलले आणि ते काय बोलले. आणि याच्यातच संपूर्ण महाराष्ट्राला एक राजकीय गुंगी देणार की एक मानसिक बौद्धिक असं शैथिल्य येतं आणि महाराष्ट्राची बर्बादी होते. अगदी खरंय सर, खूप महत्वाचा हा मुद्दा आहे. कारण या पत्रकारितेचा सुद्धा हा काय म्हणाला आणि तो काय म्हणला, एक काही म्हणला असेल तर दुसऱ्याची जाऊन प्रतिक्रिया घेणं आणि त्यामधून कुठेतरी आकड्यांचा खेळ मिळवत राहणं,
ही कुठेतरी सामाजिक एक विकृती आहे असं म्हणायला पाहिजे. पण आणखी एक प्रश्न उरतोच की असे सगळे लोक, इतके दंडेलशाही करणारे लोक, अशी भाषा वापरणारे लोक हे निवडून येतात. याचं कारण त्यांना पक्ष तिकीट देतात आणि एक पक्ष तिकीट देतो म्हणून विरोधक तिकीट देतात, विरोधक देतात म्हणून आणखीन तिसरे येतात. त्यामुळे सगळेच उभे राहतात. ते उडदा माझी काळे गोरे, कोणाला निवडायचा, कोणाला नाही निवडायचा. त्यामुळे गुन्हेगारी तुमचा शिक्का असल्याशिवाय आणि तुमच्याकडे करोडो रुपये असल्याशिवाय तुम्ही आज निवडणुका लढवू शकत नाही. त्यामुळे गुणवत्तावान असलेली माणसं आज निवडणुकीच्या रिंगणात येऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. सगळेच परिस्थिती बर्बाद आहे असं मी म्हणणार नाही, त्याच्यातही काही चांगली लोक आहेत, परंतु बहुतांशी वेळा राजकीय पक्ष हे असे करताना दिसतात. त्यामुळे ऑपरेशन तुडवा तुडवी होते. आपला पक्ष फुटला याचं आत्मपरीक्षण नाही, त्याचं उत्तर काय तर ऑपरेशन तुडवा तुडवी. मग तू जर तुडवा तुडवी करू शकत असशील तर तुझ्याहून सुपर तुडवा तुडवी आम्ही करू शकतो. हे जे सगळं महाराष्ट्रात आत्ता वरती येत आहे त्याच्यातून सगळ्यांचंच मानसिक संतुलन बिघडलंय असं मला वाटतं. राजकीय पक्षांचं, विरोधकांचं, नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं आणि बघणाऱ्या लोकांचं. दिवस संजय विरुद्ध संजय ही लढाई बघत राहायची. रील आपण तासन तास बघतो ना, आणि मग तर एक मानसिक, बौद्धिक, भावनिक शैथिल्य येतं. आपल्याला थकवा येतो रात्री बघताना आणि तो आम्हाला जाणवत नाही. ती गुंगी आम्हाला झोपण्यासाठी आवश्यक वाटायला लागते. पण आपल्या आयुष्याचे 3 तास गेलेत हे कोणाच्या लक्षात येत नाही. बातम्या लावल्या की या बातम्या बघायच्या आणि म्हणायचं न्यूज चॅनलवर दुसरं काही दाखवतच नाहीत. तुम्ही ज्या दिवशी या बातम्या बघायचं बंद कराल ना, 2 आठवड्यात तो टीआरपी खाली घोसळेल. आणि खाली कोसळला की मग बरोबर मालक आणि संपादक जागे होतील आणि चांगल्या बातम्या दाखवायला लागतील. दुर्दैव आहे की हे महाराष्ट्राचं पॉलिटिकल कल्चर बनतंय अँड दॅट पॉलिटिकल कल्चर इज हिअर टू स्टे. हे अतिशय दुर्दैव आहे. तुम्हाला मी सांगतो, हे गँगवॉर आहे. पूर्वी गँगवॉर आपल्याला ते लोखंडवाला वगैरे याच्यात आम्ही पिक्चरमध्ये बघायचो, परंतु आता हे राजकारणात आलेलं गँगवॉर आहे आणि ते गँगवॉर आम्ही असं दाखवतोय. त्यामुळे वेब सिरीज ओस पडतील आणि यांच्याच पत्रकार परिषदा लोक बघतील, कारण याच्यात आता फक्त एकमेकांच्यावर हँड ग्रेनेड टाकायचे आणि गोळीबार करायचे फक्त बाकी आहेत. तिथपर्यंत आपण नक्कीच जाऊन पोहोचलोय. पुढच्या काही काळात तेही होऊन जाईल. आणखी एक महत्वाची गोष्ट जी जाणवते की आपल्या पक्षामध्ये तो वर्षानुवर्ष होता, तो हे झाला, एका दिवसात कसा एकदम बदलून जातो तो माणूस, की एका दिवसात तुम्ही त्याच्यावर इतकी पराकोटीची टीका करायला लागता. तुम्ही एक खरा मुद्दा मांडलेला आहे की आत्मपरीक्षण होत नाही, की का सोडून जात आहेत, पण लगेच त्याच्यावर अशा पद्धतीची टीका. खरं या बोलबच्चन नेत्यांनी वाटोळं केलेलं आहे का सगळं? ऍब्सोल्युटली, यात काही शंकाच नाही. जेव्हा नेता कमकुवत असतो, त्याची समाज मनाची नाडी त्याला जेव्हा कळत नाही, तेव्हाच अशा प्रकारच्या काहींची चलती निर्माण होते. जेव्हा नेता कणखर असतो, जेव्हा नेता सक्षम असतो आणि त्याला जनमानसाची नाडी माहिती असते, त्यावेळेला तुम्हाला कधीही असे प्रकार घडताना दिसणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वीय सहाय्यकाचं नाव तुम्हाला माहितीये का? पत्रकार म्हणून कदाचित तुम्हाला माहिती असेल, सर्वसामान्य माणसाला माहित नाही. परंतु उद्धव ठाकरे यांचे पीए आता विधान परिषदेत जाऊन बसलेत. त्यांच्यापेक्षा, उद्धव ठाकरेंपेक्षा त्यांचे पीएच काही काळ लोकांना माहिती होते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तुम्ही स्वतःला ऍक्सेसिबल करून ठेवायचं नाही, लोकांचे प्रश्न समस्या ऐकायच्या नाहीत, वर्क फ्रॉम होम करायचं आणि आरेला कार्य उत्तर देण्यामध्ये आम्ही कसे मोठे आहोत असं दुसऱ्यांनी दाखवायचं. या सगळ्यातून हे घडतंय. पण एक लक्षात ठेवा, एक सुंदर वाक्य आहे, दोज हू लिव्ह विथ द गन दे डाय विथ द गन. दोज हू प्ले विथ द स्वॉर्ड दे डाय विथ द स्वॉर्ड. आज तुम्ही माइटी आहात, आज तुम्ही ताकदवान आहात. लक्षात ठेवा, तुमसे भी आगे बड़ा ताकदवान कोई है, बस तुम्हारा मुकाबला होना बाकी है. अगदी बरोबर आहे सर. पण ह्याला आळा कसा घालायचा या संस्कृतीला? तुम्ही एक सांगितलं अर्थात की ज्या दिवशी माध्यमं यांच्याकडे जाणं बंद करतील त्या दिवशी. मला एक प्रसंग आठवतो की खरं म्हणजे अजितदादा गेलेले, तो उल्लेख किती करायचा माहित नाही, परंतु त्यांच्यावरती जेव्हा माध्यमांनी एक ठाम भूमिका घेतली होती आणि अक्षरशः ज्याला म्हणता येईल की त्यांचं कुठलंही कव्हरेज केलं जात नव्हतं, तेव्हा शरद पवारांनी इंटरव्हेन करून ते माध्यमांमध्ये आणि त्यांच्यामध्ये सलोखा घडवून आणलेला होता. हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता पत्रकारांनी सुद्धा एकी दाखवण्याची गरज आहे यामध्ये की आम्ही हे दाखवणार नाही.
मागे मला आठवतंय मी पी ए संगमांची मुलाखत केली जेव्हा ते लोकसभेचे अध्यक्ष होते आणि तेव्हा मी त्यांना मुलाखतीच्या दरम्यान एक प्रश्न विचारला होता की जेव्हा विरोधक एकमेकांवर तुटून पडतात आणि भाषेचा दर्जा घसरतो, वैयक्तिक आरोप होतात, त्यावेळी संसदेची प्रतिष्ठा आणि चर्चेचा दर्जा तुम्ही कसा राखता, असा माझा प्रश्न होता. तेव्हा त्यांनी सांगितले की पहिले एक 2-5 मिनिटं मी प्रयत्न करतो सगळ्यांना शांत करायचा, पण फारसं यश हाती लागत नाही असं लक्षात आलं. मी लगेच आदेश देतो की याचं दूरदर्शनवर जे लाईव्ह टेलिकास्ट आहे ते लाईव्ह टेलिकास्ट बंद करा. ज्या क्षणी ते बंद होतं त्या क्षणी गोंधळ थांबतो, कारण लोकांना कळतं टीआरपी मिळणार नाहीये, मग संसदेत एकमेकांशी लढून काय फायदा, नंतर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एकमेकांबरोबर चहाच प्यायचा आहे. हे सगळे आतून एकत्र असतात, फक्त हे तुम्हाला आम्हाला झुंजवण्याकरता, कोंबड्यांचे खेळ खेळवण्याकरता हे सगळं सुरू आहे. हाच खेळ महाराष्ट्रात दुर्दैवाने सुरू आहे. आत्मपरीक्षण करायचं नाही आणि सुडाची भाषा करायची आणि सुडाच्या भाषेला प्रतिसुडाचं उत्तर आलं की मग थैथयाट करायचा. दिस इज नॉट द कल्चर ऑफ महाराष्ट्र. अगदी बरोबर आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नव्हे. गेले काही दिवस आपण जे बघतोय तो लोएस्ट ऑफ लोएस्ट तर ज्याला म्हणता येईल असा सगळा एकंदर भाषेचा गाठला गेलेला आहे. यामध्ये शिवसेना हे जे नाव घेतलं होतं ते एका विशिष्ट हेतूनी घेतलेलं होतं, ते आता शिव्या सेना झालेलं आहे का काय असं वाटावं, शिव्याशाही आलेली आहे की काय असं वाटावं, अशी ही परिस्थिती आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद.